नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निदान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। सांगा अर्थ काय? असं घ्या। पहिल्या काय म्हणायचं होतं त्याला? पहिल्या छंदाचा अर्थ काय? निघून गेला म्हटलं तर पर्याय झाली, ज्याच्यामध्ये स्वभावतः हाच राग विगत काय राग विरहित असं घ्यायचं। राग विरहित जो आहे तो स्वभाव विराग आहे। निघून गेला विगत म्हटलं तर मग ती पर्यायामधलं वीतराग म्हणायचं। ते वीत म्हणजे निघून गेला आहे असं। स्वभावातच राग नाही असा तो आत्मा सिद्ध आत्मा। पुढं सनातन म्हणजे अनादि अनंत स्वयंभू म्हणा। तर सनातन आहे म्हणजे आत्म्याला कोणी बनवलेला नाही किंवा त्याचा काय काळ नाही आहे, विशिष्ट काळापासून सुरू झाला वगैरे असं नाही। त्यामुळं सनातन आहे, शांत आहे, निरंश आहे म्हणजे अंश कल्पना नाही, अखंड आहे आत्मा। जेवढे पण प्रदेशी असू दे तो निरंश आहे, भेद नाही त्यामध्ये। निरामय आहे म्हणजे काय? तर निरामय म्हणजे निरोगी आहे। रोग हे शरीराचा धर्म आहे, शरीराचं विभाव आहे, शरीराचं काय म्हणा जाऊ नको मागं, शरीराची व्याधी आहे ती रोग म्हणजे। पण आत्म्याचा तर धर्म निरामय आहे म्हणजे स्वभावानेच आत्मा कोणाचाही असू दे, इवन रोगाच्या कंडिशनमध्ये सुद्धा निरामय आहे। त्यामुळे स्वभाव निरामयच आहे आणि शरीर निरोगी असलं तरी रोगी आहे। काय म्हणायचं? रोगी आहे का निरोगी आहे? किती अनुभव करताय? किती त्याला निरोगी करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते एका रोगातनं बाहेर पडतंय तर दुसरा रोग जडलेलाच असतो। ॲक्च्युली ते रोगानेच बनलेला आहे। तर म्हणलं किती रोग आहे तो एका अंगुलावर, एका अंगुल प्रदेशावर 96 रोग असतात। आणि किती काढलो होतो आपण आकडा? 5,68,00,000 हो सांगा 99,000 लक्षात नाही माझ्या वर्षाबेन 502 का काय? 584 बरोबर आलं का मागचं? 5,99,584 परत 5,99,584 मागचं का हजार सांगा की किती? लाख किती? 68 लाख। हां 5,68,99,584 तुम्ही 68 लाख कमी केले का काय रोग? तर असा शरीर जे आहे ते नियमाने रोगीच आहे। किती त्याला रोगमुक्त करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो जन्मापासूनच रोग घेऊन आलाय। म्हणून परवा एक दिवस मी सांगितलं होतं ना, एक मुलगा होता काय शिल्पाबेन 3 महिन्याचं बाळ, तर त्याला सांगितले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं कोरोनाच्या पिरियडमध्ये। आणि ते त्याला काय असं रोग झाला होता की त्रास होत होता,
छातीत त्रास होत होता, डोक्यामध्ये त्रास होत होता, असं काहीतरी. कळणार कसं, 3 महिन्याचं ते काय सांगणार. पण काय श्वासाला त्रास होत होता वगैरे म्हटल्यावर त्याला ॲडमिट केलं होतं आणि वीक झालं होतं फार ते. मग सगळे टेस्टिंग केले तर समजलं त्याला हार्ट अटॅक आला होता. आता काय म्हणायचं, आम्ही पण असंच शॉक झालो, तुम्ही शॉक झालायचं का. तर हार्ट अटॅक आला परत म्हणून ॲडमिट केले, त्याची सगळी ट्रीटमेंट चालू होती, तर त्यात त्याला पॅरालायसिसचा अटॅक येऊन गेला. आता काय करायचं. आणि मग परत ते रेस्पिरेशनचं प्रॉब्लेम म्हणून त्याला व्हेंटिलेशनवर ठेवलं. म्हणजे इतके उदय एका वेळेस असू शकतात, ते पण इतक्या छोट्या बाळाला, असं म्हटल्यावर आपण काय. मग आपल्याला जे उदय येते त्याच्यामध्ये आपण किती अस्थिर होतोय. म्हणून सांगितलं की शरीराला कितीही निरोगी करायचा प्रयत्न करा तरी पण ते रोगीच आहे. आणि आत्मा सगळ्या रोगांमध्ये असला तरी सुद्धा निरोगी आहे. म्हणून त्याचा अनुभव करा तर सगळे रोग सुद्धा निघून जातील. म्हणजे वेदना होणार नाहीत, रोग निघून जाणार नाहीत. इवन सांगितलं मुनींना रोग पिडलेत, म्हणजे काय म्हणायचं, रोग त्यांना सुद्धा झाले होते. कुठल्या मुनींना कुठला रोग झाला, बस मग रोग कोणाला झाला. म्हणजे एक पिये ठेवायचा आपण माग. मी रोग सांगते, तुम्ही मुनी सांगा म्हणायचं का. कुठला मुनींना झाला भस्मक रोग, समंतभद्र आचार्यांना. अजून सनत कुमार मुनींना कुठला रोग झाला, कुष्ठरोग झाला होता. अजून वादिराज मुनींना पण कुष्ठरोग झाला होता. अजून अजून नाही, हे एक सांगितलं ना, ते कोण जीवक वैद्यपुत्रांनी त्यांची सेवा केली होती. त्यांना रोग नव्हता झाला ॲक्च्युली, ते डोक्यात किडे, काय अंगात किडे झाले होते का काय असं, आणि मग ते उष्णतेमुळं त्यांचा दाह होत होता म्हटल्यावर ते विशिष्ट रोग होता तो एक काहीतरी. आणि मग त्याचं इलाज करायसाठी त्या वैद्यांनी सांगितलं की ह्यांना 3 गोष्टींची गरज आहे, लक्षापात तेल आणि ते काय म्हणायचं त्याला, रत्नकांबळ आणि गोशीर्ष चंदन. मग हे त्याला सांगितलं होतं. म्हणजे ते पण एक रोगी मुनी होते. अजून असे एक मुनी होते, त्यांचं स्टोरी बघितलं आपण. भवरोग, थांबा की जरा, पहिला शरीराची काढू देत. म्हणजे ते मुनी होते, त्यांची सेवा कृष्णाने केली. त्यांच्या जिभेवर फोड झाला होता का काहीतरी, आणि मग काय झालं, ते काहीतरी जे त्या कृष्णाच्या वैद्यांनी जे औषध दिलं ते मोदकमधून द्यायचं होतं, आणि ते 1 महिन्यापर्यंत त्यांना जायला पाहिजे होतं. तर कृष्णाची इतकी उदारता, इतकी दानाची प्रवृत्ती की ते मुनी कुठं का पटेनात, किती का सवळ्या असेनात, सगळ्या सवळ्यात एक मोदक द्यायचेच. मग एका ठिकाणी का पटेनात ते, म्हणजे दिवसाला जवळपास 25-30 सवळे तर 25-30 मोदक जायचे. तर कृष्णाने सांगितलं की असं नाही, त्या घरात पटलेत नाहीत ना, घेऊन जावा पळत पळत. असलं नाही, ते कंजूसी, अशी दानाची वृत्ती त्याची. म्हणजे आणि मग त्या मुनींचा रोग 1 महिन्याने दूर झाला. आणि मग त्याच्यानंतरची ती गोष्ट झाली नाही का, तो वैद्य असतो त्याला अहम झाला की मी रोग दूर केला, आणि मग तो माकड झाला वगैरे. काय त्या मुनींचं नाव होतं, आपण बघितलं होती ती गोष्टमध्ये. तुम्ही नुसतं गोष्टी ऐकता, काय त्या मागं पुढं लक्षात ठेवत नाही. कुठली गोष्ट होती सांगा, मुनींचं नाव काय. तुमची परीक्षा घ्यायला पाहिजे असं. आता सगळं मीच लक्षात ठेवायचं आहे. घेतली होती मध्ये एका मुनींची गोष्ट, आता बाई लक्षात नाही नाव. तर कसं आहे, आत्मा म्हणून स्वभावानेच निरामय आहे, आणि शरीर स्वभावानेच रोगी आहे. पुढं निर्भय आहे आत्मा, कारण बाहेर कुठल्या गोष्टींनी भय दूर होणार नाही आहे. भय तर आहेच अंतरंगातून. म्हणजे ज्याला भय आहे तो बाहेरच्या कुठल्या गोष्टींनी भयभीत होत नाही. जर काय म्हणायचं वीक असेल ना परिणामातून, किंवा काय म्हणायचं इमोशनली अनस्टेबल असेल, तर तिथं भय आहे. त्यामुळं बाहेरची कुठली जगातली गोष्ट तुम्हाला भयभीत करू शकणार नाही, आणि निर्भय पण करू शकणार नाही. कुठल्या स्थानी गेल्यावर निर्भयता मिळते हो,
कुठल्या घरात जायचं, कुठल्या खोलीत जायचं, कुठल्या जेलमध्ये जायचं, कुठल्या गार्ड्समध्ये बसायचं, कशाने निर्भयता येणार? कुठल्या डॉक्टरकडे गेल्यावर निर्भयता येणार? नवऱ्याजवळ असल्यावर निर्भय असतो. जास्त भय असते का? विचारायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथं ते स्थान म्हणजे निर्भय असं वाटतं, पण भय तिथं स्थानात नाही आहे, तुमच्या परिणामात असेल तर साधं पान पडलं तरी सुद्धा भयभीत होतो, अटॅक येतो माणसांना, कोण नसलं तरी. म्हणून स्वभाव निर्भय आहे हे जाणा, त्याच्या ठिकाणी जावा, तिथं विश्रांत व्हा, तर निर्भयता सहज प्रगट होणार. निर्मल हंस कसा आहे आत्मा? निर्मल हंस स्वरूप आहे, कुठलीही प्रकारचा मल आत्म्यामध्ये नाही. पुढं सुधाम म्हणजे आत्मा कसा आहे? सुधाम स्वरूप आहे, म्हणजे सुंदर धाम आहे. आत्माच स्वतः सुंदर धाम स्वरूप आहे, त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही सुंदर धाम नाही. धाम म्हणजे निवास, निलय, आश्रम, आश्रयस्थान असं. सुधाम विबोध विशेष बोधधारी म्हणजे केवल ज्ञान स्वरूप आहे, स्वभावानेच माझ्यामध्ये केवल ज्ञान आहे असा. निधान म्हणजे त्याचं स्थान आहे, विबोधाचं स्थान आहे. पुढं विमोह म्हणजे मोह विरहित आहे, म्हणजे स्वभावामध्ये मोह नाही आहे. मग कुठं मोह आहे हो? घरात, मुलांमध्ये, दागिन्यांमध्ये, कशात मोह आहे? त्याच्यात मोह नसतो, मोह इथं असतो, इथं असतो. तुम्हाला वाटतंय त्याच्यात मोह, परिग्रहात मोह म्हणता ना, परिग्रहाचा मोह असतो. कशाचा? समजतं का काय म्हणायला लागले ते? जवळ ठेवलंय ना आपण, जे काय दागिना आहे, जे काय परिग्रह आहे, जे काय इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, ते सगळं आहे, त्याच्यात मोह आहे असं म्हणता तुम्ही. म्हणजे तुमचा उपयोग त्याच्यात गेलाय, तर उपयोगात तुमच्या मोह आहे. म्हणून सांगतायत की तुमच्या परिणामातून काढायचं आहे, बाहेरच्या कुठल्या वस्तूला नष्ट करायचं नाही आहे. ती नष्ट झाली तरी मोह नष्ट होत नाही. कोणाचं असं दिसून येते की नवरा वारला किंवा बायको वारली, तर तिथं मोह नष्ट झाला का हो त्यांचा? असं दिसतंय, बाहेर तर नाही आहे संयोगात, पण मोह असेल तर किती दुर्दशा, किती आकुलता, किती तिथं अशांती असते. म्हणून मोह काढायचा आहे कुठून? आपल्या विचारातून. म्हणून एका स्त्रीला भेटले मी ज्यांचा पती स्वर्गवासी झालेत आणि त्यांना ज्ञानाची धार असल्यामुळं एवढे स्थिर आहेत ना की असं नाही वाटत की त्यांना एकटे आहेत. आणि मग तरीसुद्धा त्यांना असं कोणाची आधाराची गरज भासली, रडले किंवा कोणाच्या तरी सारखं अपेक्षा केल्या, अशी कुठली तिथं दिसून येत नाही. म्हणजे म्हणून म्हटलं ना, तुम्हाला करायचं आहे ना परिचय स्वतःचं करून घ्या पहिल्यांदा यथार्थ, तर तिथं बाहेर कोण असू दे नसू दे तरीसुद्धा मग आकुलता नाही होणार. सीतेला किती आकुलता झाली हो जेव्हा नेऊन ठेवलं तिथं अशोक वाटिकेमध्ये. एकटी होती का सगळ्यांच्या मध्ये होती? सगळ्यांच्या मध्ये होती, माहिती आहे का तुम्हाला? तरी पण एकटी होती. म्हणजे कोण होते ते? रावणाची सोबती सगळे. सगळी रावण सेना होती जवळ, आणि ती काय म्हणायच्या तिथल्या त्या सगळ्या गार्ड्स तिथं होतेच ना, त्याचे कोण असतील ते, सगळ्यांच्या मध्ये होती तरी सुद्धा एकटी होती. पण विचार काय, चिंतन काय, असा आकुलता करत बसली, रडत बसली, काय केलं? आणि त्याचं फळ उलटं काय झालं असतं? आकुलतेने अंतराय कर्म बांधतं, माहिती आहे? म्हणजे तुम्ही रडलात, मला ही गोष्ट नाही मिळाली, कशी मिळणार, काय करू, उलट त्याच्याने आपण आपल्यासाठी अंतराय बांधतो. म्हणजे मला निरोगी शरीर कधी मिळणार असं मी म्हणलं तर समजून घ्या, तुमच्या त्या आकुलतेचं फळ नियमाने तुम्हाला अजून त्या रोगाला फेस करत राहावं लागणार. आणि मग तर म्हणून सांगितलं की विमोह राहा, म्हणजे स्वभाव कसा आहे, काय म्हणायचं, मुळातच मोहरहित आहे, त्याच्यामध्ये मोह नाहीच असे ते. हे सगळे विशेषणाने सहित असणारे विशुद्ध सुसिद्ध समूहरूप भगवान माझ्यावर प्रसन्न होत, अशी एक भावना करतोय आपण की सगळे सिद्ध माझ्याकडेच बघा, दुसरीकडे कोणाकडे बघू नका.
आणि मलाच प्रसन्न व्हा. किती सिद्ध प्रसन्न होणार एका वेळी. अशी शक्ती पाहिजे तुम्हाला झेलायची पण बरं का. आशीर्वाद देतील तिथनं ते पण तुमच्यात आहे का तशी तेवढं सामर्थ्य आहे का त्या आशीर्वादाला बेअर करायचं. बघा खालची जमीन सरकायची नाही तर ते लगेच वर उचलून घेऊन जायचे तुम्हाला. म्हणून अशी शक्ती मला प्राप्त हो, हे भगवान माझ्यावर प्रसन्न होत, अशी आपण भावना करतोय. हा बोला. एकच सेकंड. आम्ही शिखरजीत आहे, 1 वाजता वर चढतोय डोंगर. तर थोडस 1 मिनिट हे काय चिंतन करायचं, कुठं आहोत आपण. म्हणजे भावभासना करा ना. सिद्धांच्या नगरीत चाललोय, तिथून सिद्ध असे इतके सिद्ध बनले तिथून की कणाकणावरून सिद्ध बनलेत. सिद्ध क्षेत्र आहे ते. जर आपण चाललोय तर कुठेही म्हणलं ना, म्हणून माताजी सांगतात की अशा ठिकाणी गेलोय की पावन भूमी आहे ती. तुम्ही पाय ठेवताय हा पण दोष आहे. म्हणूनच ते प्रायश्चित्त म्हणून माळ करतो आपण. वर गेल्यावर करा, खाली आल्यावर करा, जेणेकरून की आपल्याकडून अशी विराधना झाली. मनाने करत नाही आहे आपण, पण होतीये विराधना. पण पर्पजफुली विराधना करू नका. जसं की थुकणं किंवा काय चूळ भरणं, खाणं, असे दोष तरी आपल्याकडनं, मलमूत्र विसर्जन, हे दोष होऊ नयेत. म्हणजे जेवढं आपण करू शकतो तेवढं सावधानतेने परत पुढं आपल्या ज्ञानाची पण निर्मळता व्हावी. त्यांचं सानिध्य आपल्यामध्ये यावं, आपल्या ज्ञानात यावं त्यांचा विचार. हेच फक्त त्यांचाच विचार असावा, अन्य कुठले विचार नाही यावे जोपर्यंत आपण तिथं आहोत तोपर्यंत. म्हणून सिद्ध कसे आहेत ह्याचं सारखं विचार करा. ते सिद्ध बनले त्यापूर्वी त्यांची साधना कशी होती आणि त्यांनी काय साधना केली, कोणाला विषय बनवला, मग तो सिद्धात्मा माझ्याजवळ आहे. म्हणून मी सुद्धा स्वयंसिद्ध स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे. ह्याचं भावभासन करत करत चढा तर आनंद आहे. माती वगैरे घ्यायची का? नाही नाही, घ्यायची बिची काय नाही. फक्त म्हणायचंय विराधना होऊ नये, कारण ते क्षेत्र पवित्र झालंय. हो, पूज्य म्हणत नाही मी, ते माती वगैरे ते जमीन वगैरे नाही म्हणत आहे, पण ते स्थान पूज्य झालेलं आहे. जसं तुमचं हे मंदिर पूज्य म्हणता तुम्ही, मग तसं ते पण ज्या ठिकाणाहून मुक्ती झाली ते स्थान पण तिथलं काय म्हणायचं, त्याची पूज्यता, त्याचं एक पावित्र्य असतं. म्हणून तर चैत्यालय पण देवतांमध्ये गणलं ना आपण. चैत्य तर आहेच, पण चैत्यालय सुद्धा 9 देवतांमध्ये घेतो, पूज्य मानतो. चला, तर काय झालं, 9 काय म्हणायचं, छंद बघायचंय. जरा मरणोज्झित वीत विहार, विचिंतित निर्मल निरहंकार, अचिंत्य चरित्र विदर्प विमोह, प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह. हे सगळं चिंतन तिथं चालू ठेवा. जेव्हा आपण त्या सिद्धांच्या जवळ निकट चाललोय, सिद्धांच्या बरोबर तिथं आहे, चढतोय, तर मी आता सिद्ध होऊनच येणार म्हणायचं नाही, सिद्ध होणार तिथंच. एवढी तीव्र भावना करा तर बघू कुठंतरी तिथं वर विराजमान होताल तुम्ही पण. एवढे विशुद्ध परिणाम असावेत. काय पुढं जायचंय, कुठं जायचंय, किती वाजता यायचंय, हे सगळे विचार नको तिथं जेव्हा आपण त्यांच्या सानिध्यात आहे. फक्त त्यांनी जे केलं तेवढं करा. शुभेच्छा द्या तुम्ही. सांगाले की तेच तर, शुभ नाही शुद्ध इच्छा द्यायला लागले तुम्हाला. शुद्ध स्वभाव बघा, तो विषय करा तर आनंद आहे. बाकीचे इतर विचार आपल्या मनामध्ये न येऊ, तेवढ्या वेळासाठी तरी निर्विकल्प साधना होती आपल्याकडून. जसं मुनिराज करतायत, जसं ते सगळ्या संघाने परिग्रहाने रहित आहेत, तसं आपण पण चाललोय तिथं जिथं कुठला परिग्रह आहे आपल्याजवळ. विचारातून सगळ्या परिग्रहांना मुक्त व्हा त्याच्यातून आणि अशी यात्रा करा, जेणेकरून आपल्याला आपल्या आत्म्यापर्यंत, आपल्या स्वभावापर्यंत जाता यावं. ती खरी यात्रा. काय सांगितलं होतं अर्थ काल? बोला. जरा मरणोज्झित म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण. हा, म्हातारपण आणि मरणाने जे रहित आहेत. उज्जित म्हणजे, उज्जित म्हणजे शब्द काय? ऊर्जित,
वर्जित सारखं ऊर्जित असं काय शब्द असेल तर त्याचा अर्थ रहित. मग जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण आणि याच्याबरोबर सगळं घ्या, जन्म आदी सगळे दोषांनी जे रहित आहेत असे ते सिद्ध भगवान. मग त्यांचं मी पूजन करतोय किंवा त्यांना मी स्थापन करतोय हे पर्याय दृष्टीने. आणि स्वभाव दृष्टीने किंवा निश्चयाने माझा आत्मा सुद्धा कसा आहे म्हणा, कसा आहे? जरा आणि मरणाने रहित आहे, जन्माने रहित आहे. म्हातारपणाची भीती वाटते का? होय का? आता कसले ज्ञानी मग तुम्ही? काय काका, भीती वाटते का? काय काकी? आता मा आणि भा म्हणायला पाहिजे सगळ्याला, म्हणजे ना भीती असं जायला पाहिजे. काय प्रीतिमा? तेच की. म्हणजे एक जाऊ दे, तुम्हाला काय म्हणायचं विचारातून तर तयार करायचं. काय भय कशाला करायचं भय? आपण मग आपण भय केल्यावर नाही होत का? इंद्रिय शिथिल होतात म्हणतात म्हणून भीती वाटते. अजून काय हो? भयाची कारण काढायला पाहिजे की मग. बुडापा हे भयाचं कारण का भीती वाटते? का हो? म्हाताऱ्याला भीती वाटते. आणि भीती वाटली तरी पण आणि नाही वाटली तरी पण सुटणार नाही बरं का. मग कशासाठी? चांगल्या गोष्टीसाठी भ्या. चांगली आहे गोष्ट, चांगली आहे. मग मी तर भय देईन सगळ्यांना. भयावरच प्रवचन करू आपण, जाऊ दे की घाबरा संपत आलाय आयुष्य, तर एवढंसं राहिलंय, कधी आपण मरणार माहित नाही, तर आताच म्हातारे झालोय. हो की, पण बुढाप्याचं भय काय हे विचारले हो मी. म्हातारेपणाचं भय काय? का भीती वाटते सगळ्यांना? असुरक्षित वाटतं. अजून मग आपण भय केल्यावर सुरक्षितता येणार का? नाही. म्हणजे तेच की उलट त्या भयाने तुम्ही अटॅच व्हा. कुठं? त्या निर्भय स्थानाला अटॅच व्हा, धर्माला अटॅच व्हा, तत्वाशी अटॅच व्हा, तर ते भय सुद्धा कार्यकारी आहे तुमच्यासाठी. पण उलट तुम्ही काय करता माहिती का? म्हणून ते घेतलं ना त्यांनी कशामध्ये, समाधी शतकमध्ये, जिथं भय वाटायला पाहिजे तिथं निर्भय विहार करताय, आणि जिथं निर्भय असायला पाहिजे तिथं मूढात्मा यत्र विश्वस्तस्तो नान्यत भयास्पदम यतो भीतस्ततो नान्य दभय स्थानमात्मनः. सांगा. मूढात्मा यत्र विश्वस्त, मूढात्मा जिथं विश्वस्त असतो, ततो नान्यत भयास्पदम, त्याच्यापेक्षा दुसरं अभय. हो जिथं विश्वस्त असतो त्यापेक्षा दुसरं भयस्थान नाही. म्हणजे काय? तुम्ही संसारात, घरात, त्या परिवारात, त्या मोहीजनांमध्ये स्वतःला विश्वस्त मानताय, स्वतःला निर्भय मानताय, पण सांगतायत की त्याच्यासारखं दुसरं भयाचं स्थान नाही. का हो? भयंकर आहेत का? राक्षस आहेत का घरातली लोक? म्हणजे आणि ते कधी निघून जातील, कधी तुमचा साथ ते आधी सोडतील काय माहिती आहे. आणि ते तुमची रक्षा करणार नाही करणार, किती गोष्टी आहेत मागून. कधी तुमच्यावर काय शब्दाचे वार करतील, कधी तुमच्याशी रिलेशन तोडतील, काय पण करतील. म्हणून जिथं तुम्ही विश्वस्त आहात त्यापेक्षा दुसरं भयाचं स्थान नाही. आणि यतो भीतस्ततो नान्य दभय स्थानमात्मनः, जिथं तुम्ही घाबरताय, ध्यान करायला बसा म्हणलं तर भीती वाटते का? नाही वाटत. ध्यान करताना लोक म्हणते डोळे बंद केले की फार भीती वाटते. मग जिथं उलट अभय स्थान आहे तिथे तुम्ही भीती भय करताय, तर तुम्हाला कोण अभय बनवणार, कोण निर्भय बनवणार? म्हणजे खोल दरीत पडल्यासारखं वाटतंय. ध्यान करताना काहीतरी चमकल्यासारखं, काहीतरी आवाज यायला लागलेत, वेगवेगळे यायला लागतात. काय अनेकांचे अनेक अनुभव ऐकायला पाहिजे होते ध्यान शिबिराच्या शेवटी. तिथं चांगलं चांगलं सांगतात लोक, पण ध्यानाला बसल्यावर किती त्यांचे चेहरे आहेत बघायचे, ते बघायचे कसे असतात. तिथं भय आहे की नाही हे स्पष्ट समजतं. म्हणून सांगितलं की अभय स्थान कुठं आहे हो? ही पर्याय आहे तुमची. तरुण अवस्था, वृद्ध अवस्था किंवा मरणासन्न अवस्था, हे सगळे पर्याय आहेत. पर्याय ही नियमाने भयास्पदच आहे. म्हणून कुठल्याही पर्यायाच्या आश्रयाला जाऊ नका. भलेही निरोगी, तरुण, प्रौढ, काय म्हणायचं, तंदुरुस्त पर्याय आहे, पण तरी सुद्धा ती सुद्धा
भयास्पदच आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला कधी मरण येईल सांगता येत नाही. म्हणून हट्टेकट्टे माणसं हार्ट अटॅक आलं की काय झालं होतं, म्हणजे आमचे आजोबाच, आईचे वडील, तर ते आयुष्यभर शेतकरी, त्यामुळं काबाड कष्ट करणारे, काय कसला रोग नाही काय नाही, कसली सगळे दात कान नाक डोळे सगळं एकदम परफेक्ट होतं, आणि अचानक अटॅक आला आणि गेले. म्हणजे सगळे असे विचार करत बसले की अटॅक यायचं का, ह्यांना कारण काय, कोलेस्ट्रॉल वाढायचं का काय कारण. कारण भाकरी रोटी खाणारा मनुष्य आणि दिवसभर कष्ट करणारा, आणि ते काय पचवलं नाही बाबा, कॅलरीज वाढले, तुमचं काय स्पायसी खाल्लंय, काहीच नाही असलं गोष्ट, मग कसं काय असं होऊ शकतंय. म्हणून त्या शरीराचा तर कधीच भरोसा नाही. बुडापा सोडा, कुठल्याही पर्यायामध्ये तुम्हाला कधीही मरण येऊ शकतं. म्हणून सांगितलं की त्या मरणाचं भय करा आणि त्याच्यापासून अमर असणाऱ्या भिन्न आत्म्याला जाणा, तर ते भय पण चांगलं, म्हणजे त्या भयाला पण धारा, हे सांगायला लागले. पण घाबरून तुम्ही काय करताय, उलटा अजून त्यापासून दूर जातायचं, तर काहीच उपयोग नाही. म्हणजे मरणा संवेग भावना ना, संवेग भावनामध्ये सांगितलं, बरोबर. आणि काल पण आपण बघितलो ना ह्याच्यामध्ये काय समाधी मरण भाषामध्ये काय करायला पाहिजे, विचार वाचलं का तुम्हाला, वाचा म्हणले मी, कोण कोण वाचलं सांगा. नुसतंच ऐकता तुम्ही लोक, काय करत नाही. काय विचार करावा वगैरे असं खूप सुंदर घेतलंय. असं विचार आला हेच चालवावं आपण, पण राहू देत, मी माझा मोह थांबवलाय. सगळं एका वेळी खाऊ शकत नाही आपण. दहावं छंद आहे ना, त्याच्यामध्ये बघा, समाधी मरण भाषा जिनेंद्र रचनामध्ये 292 पाने माझ्याकडे असलेलं. मृत्यु मित्र उपकारी तेरो, इस अवसर के माही, जीर्ण तन से देत नयो यह, या समसाहु नाही, या सेती इस मृत्यु समय पर उत्सवती कीजे, क्लेश भाव को त्याग सयाने, समता भाव धरीजे. करा ट्रान्सलेट. मृत्यू मित्र उपकारी तेरो, इस अवसर के माही. बोला काका. मृत्यू मित्र आहे, वाटतोय का मित्र आहे? चुकून लिहिलं काय? मृत्यूला मित्र म्हणले बरोबर आहे का चुकीचं आहे? मृत्यू शत्रू म्हणायला पाहिजे होतं का नाही? मित्र कोणाला वाटतो? ज्याला समाधी मरण साधायचंय, ज्याला आपलं कल्याण करायचंय, ज्याला ती भिन्नता जाणायची आहे, ज्याला पुढं सरकायचंय, त्याला तो मृत्यू उपकारी वाटतोय. पण आपण त्या मृत्यूचंच भय करतोय. म्हणून सांगतायत मृत्यू मित्र उपकारी तेरो, इस अवसर के माही. जेव्हा ह्या शरीरामध्ये रोग झालाय, आता तुम्ही मरणासन्न झालाय, तर मृत्यू नाही आला तर बसा बघू, कुडत बसतोय काय, ते कणत राहतोय, मग वाट बघत बसतोय कधी मृत्यू येतो. म्हणजे असं तडफडून किंवा काय म्हणायचं हाल अपेष्टा करून मग मरण्यापेक्षा फेस करा ना त्याला, जशी पण कंडिशन असू दे त्याच्यामध्ये. तो मृत्यू माझा उपकारी आहे, तो येऊन मला सोडवणार आहे. कुठून सोडवणार? या शरीरातून सोडवण्यासाठी तो मृत्यूच माझा उपकारी आहे. करा पुढे ट्रान्सलेट. डोक्यावर घ्या पदर. मृत्यू मित्र उपकारी तेरो, इस अवसर के माही. या समयामध्ये जेव्हा रोग झालाय किंवा काय शरीर झडलंय, आता ते जीर्ण झालंय, अशा वेळीस किंवा काय म्हणायचं मरणासन्न जीव आहे, तिथं मृत्यूच उपकारी आहे. जो काय करतोय
जीर्ण तनसे देत नयो यह या समसाहू नाही. म्हणजे तुम्हाला जीर्ण कपडे काढून टाकले, नवीन कपडे घालायला किती आनंद आहे हो. रडता काय त्यावेळेस? काय कराल काय सांगता येत नाही. काय काका छान नवीन कपडे दिले तर घालताना आपण काय आकुलता करतोय, शोक करतोय, काय नाही मला नाही सोडायचे कपडे, काय विचार आपले. तर सांगतायत तिथं जसं आनंदाने कपडे बदलतोय तसं इथं पण सांगतायत हे पण वस्त्र एक काय म्हणायचं, तन हे सुद्धा एक प्रकारचं जीर्ण वस्त्र म्हणा. म्हणजे ते जीर्ण तन आहे ते काढून तो मृत्यू तुम्हाला नवीन देणार आहे. मृत्यू देत नाही, जन्म देतो दुसरा. तर मृत्यू तुम्हाला त्या जीर्ण शरीरापासून सोडवतोय म्हणून तो उपकारी आहे. पण असं विचार शास्त्रासमोर छान वाटतंय. तिथं जेव्हा फेस करतो त्यावेळेस तयारी करा म्हणून. ज्ञानातून आता हे शिकतोय ना, ज्ञान मिळते, जाऊ दे त्यातनं तयारी करा ना. कधी केलं नाही फेस आपण, पण तरी सुद्धा करणार तर आहोतच. कधी येणार आहे माहीत नाही आपल्याला, पण कधी काय येईना आय एम रेडी असं पाहिजे आपली. जसं ते एक उदाहरण सांगितलं की म्हणजे मी आज ऐकलं की जिजाऊ होती ना, तर म्हणले तिला 3 भाऊ होते, तरणे टाठे आणि कर्तबगार एकदम डॅशिंग, पराक्रमी म्हणायचं, काय म्हणायचं मला शब्द त्यांचे ते तसले ऐतिहासिक शब्द पाहिजेत. तर तसे भाऊ होते आणि त्यांचे वडील होते, तर ते साहुकारांच्या दरबारात गेले होते. ते 3 भाऊ आणि वडील 4 जण मिळून त्या साहुकारांकडे गेले होते, कशासाठी तरी माहीत नाही. आणि त्यांनी त्यांना मुजरा केला, नमस्कार केला, पण त्यांनी स्वीकार केलं नाही, कारण त्यांना दुश्मनी होती यांच्याशी. आणि म्हणले की ते निघून गेले दरबारातनं, जे साहुकार होते ते. आणि ह्यांना कळेना काय झालं आणि काय नाही म्हणून. तर ते वडील थोडं दूर गेले असतील त्यांच्या मागं म्हणून, तर जे लपलेले तलवारबाज होते तिथं, काय तर त्यांना म्हणले नाव, हां असे ते लपलेले कोणीतरी होते, तर ते अचानक बाहेर आले आणि त्यांच्या हातात इतक्या नंग्या तलवारी होत्या की त्यांनी सपासप वार केले आणि 3 पण भाऊ त्या क्षणी रक्तबंबाळून खाली पडले आणि मृत्युमुखी गेले. तर ही न्यूज कळली जिजाऊला, जिजाऊ जिथं घरी होती तिथं, की एका समयात, एका दिवसात, एका वेळी आपल्या 3 भाऊजया विधवा झाल्या आणि आपले 3 चांगले धट्टेकट्टे भाऊ मेले. हे कळल्यावर तिच्या समोर होते शिवबा. तर ती त्यांना काय बोध देणार, काय म्हणणार की तू कोणाच्या नादी लागू नकोस, तुला पण असं काहीतरी फेस करावं लागेल, फुकट मरशील, गरज नाही आहे कोणाच्या समोर जाऊ नकोस, सरळ आपलं जेवढं आहे तेवढं गड आहे ते हातात ते सांभाळू, त्याच्याद्वारे अर्निंग करू आणि मग जगू, असं सांगू शकली असती. पण सांगितलं की जिजाऊनी काय दिली बोध त्या आपल्या मुलाला, म्हणली शिवबा उठ आणि लढ. आणि मग स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे त्यांनी त्याच्यातून सांगितलं की समोर येणार आहे मरण तुझ्या, पण तू पाठ देऊन दाखवून निघून जाशील किंवा त्यापासून काहीतरी दुसरे उपाय करशील त्याला तोडण्याचे, दूर करण्याचे, तर करू शकणार नाही. जेवढं तू जाऊन सामोरं यायचं असेल, काय म्हणायचं त्याला परास्त करायचा प्रयत्न करशील तर टिकणार, नाहीतर जेवढं काय म्हणायचं त्याला शब्द डिफेन्स करत जाणार ना, तेवढं तुम्ही खचत जाणार आहे उलट. हां मरणाला घाबरून तुम्हाला कोण सोडणार आहे हो. म्हणून म्हणली ती, म्हणजे तिने त्याच्यावर संस्कार हे केले की त्यांना लढाऊ बनवलं आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. मला जिजाऊचं नाव तुम्हाला सांगायचं नव्हतं, म्हणजे त्यांचं पब्लिसिटी नाही करायची आहे मला सांगायचं त्यातला भाव. त्यांनी काय केलं, मृत्यू समोर येणार आहे हे कळलं किंवा येऊन काय स्पर्श करून गेलाय आपल्याला, इतकं भाऊ जर गेले जवळचे आपले म्हणल्यावर, ती त्या मुलाला सुद्धा सावध करून दूर करू शकली असती. पण
तिने उलट त्याला लढायला शिकवलं, त्यातून स्थिर उभारायला शिकवलं, त्याच्यातून जीवन कसं जगायचं ही प्रेरणा दिली, संघर्ष शिकवला. मग तुम्हाला काय शिकायचं आहे त्यातून? हे प्रसंग समजून तुम्हाला काय फायदा? असंच सगळे तुम्हाला विरोध करणारे कर्म आहेत तुमच्या जवळ. कर्माला घाबरलं नाही पाहिजे. सगळे उदय येणार आहेत, कधीही येणार, कितीही येणार, आणि मग त्याच्या समोर तुम्ही होतो. कोण होतात ते दुसरे कोणीतरी. तर मीच तिथं असा तो म्हणजे मी नव्हेच. तर मी आगुलीत होतो आणि विसरून जातो मग सगळं, तत्व काय, धर्म काय, आत्मा काय, भेद विज्ञान काय, सगळं विसरून जातो. म्हणून सांगायला लागलेत की तयार करा आत्तापासून स्वतःला की काही पण कंडिशन येऊ दे, त्याच्यामध्ये कसलेही उदय येऊ देत, उदीर्णा होऊ देत, तरी सुद्धा मी स्थिर राहणार. म्हणजे असं भेटायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना शेवटच्या समयानं, बरं का. नको, मी भावना नाही करत. सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू दे, पण आपलं एक सांगायला की सगळ्यांच्या मरणाच्या वेळी समोर जावा. कोण भेटतील ना तुमचे रिलेटिव्ह वगैरे, आणि त्यांना स्थिर करा, ते तर आहेच, पण त्यांच्या त्या कंडिशनवरून स्वतःसाठी बोध घ्या. हो, हे सांगायचं आहे मला, की त्यांना प्रत्येकाला उदय येणारे वेगळे वेगळे आहेत, प्रत्येकाला येणारं मरण वेगळं वेगळं आहे, आणि मग त्या सगळ्या मरणातून आपण अभ्यास करायचा आहे. असं मरण मला आलं तर मी काय करणार? आणि जाऊ देत, कुठं जायची गरज नाही तुम्हाला. विचारातून समजतंय आपल्याला किंवा ऐकून समजतंय सगळ्यांकडनं की किती भयंकर मरण आलं, किती त्यांना झोपेतच मेले, असे वगैरे पण प्रसंग आहेत म्हणल्यावर. म्हणून जागरूकता किती आवश्यक आहे. वेदना तर असणार त्या जीवाला, जेव्हा शेवटचा समय येणार तेव्हा. झोपेत मेला म्हणजे काय, त्याला निर्वेदना असतात असं नाही. छान झालं असं कधीच म्हणू नका. काय मेला झोपेमध्ये तर काय त्याला त्रास नाही, काय त्यांनी आरडाओरडा केलं नाही, काय औषध पाणी नाही, असंच फास्ट मेला, असल्या गोष्टींना अनुमोदना नको आपली. फक्त त्यातून बोध घ्या की जर मला समजलंय की माझं मरण आत्ता आलंय तर सावधानता कशीही आणा. मग ते झोपेत असला तरी तुम्ही सावध होऊ शकतात, कारण उदय तुम्हाला उठवतातच. म्हणून जागते रहो, कब अपना अंतिम समय आने वाला है कोई बता नहीं सकता. जीर्ण तन से देत नयो यह या सम साहू नाही. याच्या समान दुसरा कोणी साधू म्हणजे सज्जन किंवा याच्या समान कोणी उपकारी नाही आपला. यासे ती समृत्यू समय पर उत्सव अतिही कीजे. काय करायला पाहिजे? आपल्याला करायचं बरं का. दुसऱ्याच्या मरणाला जाऊन तिथं उत्सव करायला जाताल तर मारतील लोक धरून तुम्हाला. म्हणजे मर बाबा लवकर असं म्हणायला गेल्यासारखं होईल. उत्सव म्हणजे तत्वज्ञान द्या, त्याच्यातून उत्सव करा, चांगली गोष्ट आहे. त्याला सुद्धा त्या मृत्यूच्या विचारातून परावृत्त करा. अमर आहे हे सांगा किंवा आपलं स्वभाव दाखवा, तो उत्सव आहे. आणि त्याच्यातून आपल्यासाठी सुद्धा उत्सव साजरा करा. म्हणजे मृत्यूरहित मी आहे. क्लेश भाव को त्याग सयाने समता भाव धरीजे. हे सगळं लिहिलंय ते आपल्यासाठी लिहिलंय बरं का, माझ्यासाठी लिहिलंय असा विचार करून वाचा. कोणाला समजवायला जायसाठी नाही. काय सांगितलं? हे जीवा तू क्लेश भावाला सोड. किती क्लेश केल्यावर मरण चुकणार आहे? क्लेशाने उलट मरणाचा त्रास जास्त होणार आहे. म्हणून सांगतायत क्लेश सोड आणि समताला अंगीकार कर, तर मरण सहज आणि सुलभ होणार. किंवा ते जे काय रूपामध्ये तू हे शरीर सोडणार तर पुढं जन्मताना सुद्धा कसली आकुलता नसणार. आणि त्या आकुलतेच्या निमित्तातच सगळं तत्वज्ञान इथलं इथंच राहतं. काय म्हणले? जे काय मिळवलेलं ज्ञान आहे ना, इतकं मुश्किलीने, इतकं दुर्लभतेने मिळालेलं आपल्याला, त्या सगळ्यामधल्या 3 समयाच्या आकुलतेमध्ये कम्प्लिटली वॉश आउट होत आहे. काय काय मिळवलंय तत्वज्ञान? सांगा बघू. काय आहे ना ज्ञान जवळ आपल्या? किती वेळ राहणार ते सांगा. डॉक्टरकडे गेल्यावर आठवतं होतं का ते? औषध खाताना, ते काय त्यांनी ट्रीटमेंट करताना, वेदना होताना किती आठवलं? आपला अनुभव सांगायचा सगळ्यांनी. काय हो, जेव्हा उदय आले ना भयंकर, त्यावेळेस किती आठवलं तत्व आपल्याला? खरं खरं नाही आठवलं? प्रीतीबेन
हातीच्या मारी काय तुम्हाला असंच होय. इतके प्रसंग येऊन गेले पण अजून प्रसंग चालले नाहीत. नमोकार मंत्र असतो की त्या पुढं जाऊन नमोकार मंत्र सगळीकडे मिळणार आहे तुम्हाला गेलात तर. हा बरोबर आहे, नाही असं म्हणत नाही मी तुम्हाला, पण तरी सुद्धा ते सुद्धा परोक्ष झालं किंवा काय पर झाले ते सुद्धा. त्याच्या पुढं जाऊन मी हे यायला पाहिजे, कारण तुम्हाला सगळ्या भवात मिळतील बरं का. जिनधर्मी मिळतील, हे तत्व सांगणारे मिळतील, नमोकार मंत्र मिळेल ऐकायला बोलायला, पण भेद विज्ञान मिळणार नाही, सम्यक दर्शन मिळणार नाही. म्हणून इथं मिळवा ही शिदोरी, इथं ते काय तो बोध घेऊन जावा बरोबर. बाकी सगळं विसरा चालतंय, पण हे बरोबर असेल ना सगळीकडे सुरक्षित राहणार. आणि म्हणून सांगितलं एवढं आपल्या बरोबर धारणेत असायला पाहिजे की जे तत्वज्ञान मिळालेलं आहे ते माझ्यासाठी उत्कृष्ट आहे आणि ते मी कधी कुठल्या भवात मोक्षाला जाईपर्यंत ते माझ्याकडून सुटू नये. एवढी भावना करा. कसं म्हणतो मग आपण दर्शनपाठमध्ये, सच्ची टोपी दरिद्रोपी बर सच्ची टोपी दरिद्रोपी जिनधर्मे निवासितः. मागं पुढं काय त्याच्या आधीचं विसरलात. छान. म्हणा की काका सगळं म्हणाल नको, सगळं नका म्हणू, एकच म्हणा तेवढं. हा जिनधर्म विनिर्मुक्तो मा भवे चक्रवर्त्यपी. म्हणजे मी जिनधर्म सोडून मला चक्रवर्ती पद मिळालं तरी सुद्धा नको. ॲक्च्युली चक्रवर्ती जिनधर्मीच असतो. म्हणजे हां म्हणजे चक्रवर्ती होणार तर सम्यक दृष्टी आणि जिनधर्मीच चक्रवर्ती होतो. म्हणून सांगितलं की मला असं चक्रवर्ती पद पण नको जिथं की जिनधर्म नसेल. सच्चे टोपी दरिद्रोपी किंवा सच्ची टोपी दरिद्रोपी जिनधर्मे निवासित. मग मी दरिद्री जरी झालो तरी चालेल, पण जिनधर्म माझा कधीही न सुको. म्हणून आम्ही काय भजन म्हणलं होतो, नाटक बघितलंय तुम्ही, म्हणा बघू शेवटचं भजन. सगळ्यात सुंदर भजन आहे असं. ते काय म्हणायचं, असं टच होतं एकदम. जिनधरम जिनधरम हमने समझा मरम, इसकी रक्षा में प्राण भी तज देंगे हम, नाम से हम रहे या बुला दे सभी, नाम इसका अमर कर जाएंगे हम. जिनधरम जिनधरम म्हणजे तुम्हाला धर्म मिळालाय त्याचं महात्म्य माहीत नाही आहे, म्हणून सगळं विसरत चाललोय आणि त्याची महिमा नष्ट होत चालली आहे. तर त्याला स्वतःमध्ये जपा. बाहेरचा कोण काही करू देत, पण माझा धर्म माझ्यापासून कधीही न सुटो. मृत्यू आला तरी सुद्धा धर्म सोडवू शकत नाही तो तुमचा. त्यामुळं त्याला धारण करा. जाणा हो. जाणा स्वतःच्या अजर अमर स्वरूपाला जाणा. मी तर शरीर रहित आहे, शरीराच्या रोगाने रहित आहे, जन्म मरणाने रहितच आहे. स्वतःला जीव जाणा. जाणणे हाच माझा धर्म आहे, स्वभाव आहे. ज्ञाता मात्र स्वरूपोऽहम्, अमर स्वरूपोऽहम्.
विसर्जन.